नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत 2025 मध्ये जी अभियोग्यता शिक्षक भरतीची चाचणी सुरू आहे या चाचणीबद्दल कट ऑफ बघणार आहोत। एग्जाम अजून झालेले नाही आहे, एग्जाम 5 तारीख लास्ट एंड आहे आणि रिझल्ट सुद्धा या जून महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला तुमचे रॉ मार्क कळून जाणार। यामध्ये नॉर्मलायझेशन बिलकुल होत नाही, तरी सुद्धा आपण काय बघणार आहोत, आता कट ऑफ बघणार आहोत। ज्या पद्धतीने पेपर पॅटर्न सुरू आहे आणि कसे पेपर येत आहे, कोण कोण म्हणजे ह्या पेपरमध्ये क्वालिफाय होणार, 2022चा कसा होता, आता किती, आता म्हणजे काय काठिण्य पातळी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की पेपर किती लोकांनी अर्ज केला या पेपरसाठी, ह्या सगळ्या मुद्दे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मी सुशील पवार एक महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी आहे आणि ह्या टेट एक्झामवर पहिल्यांदाच यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी 2022ची पण एक्झाम दिली आणि 25ची पण टेटची एक्झाम दिली आहे। माझी 29ला एक्झाम होती। ठीक आहे, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। बघा, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी बघू आपण एक्झाम एकूण अर्ज किती होते। ठीक आहे, तर एकूण अर्ज होते याला 2 लाख प्लस, म्हणजे 2,20,000 समथिंग काहीतरी अर्ज एकूण आलेले आहे। एकूण अर्ज 2 लाख, पण हे 2 लाखही विद्यार्थी या अभियोग्यतासाठी पात्र आहे का, नाही आहे। पहिली गोष्ट इथे क्लिअर करतो, 2 लाख विद्यार्थी TET पास नाही आहे। यामध्ये DED आणि BED जे अपियर विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा चान्स दिलं आहे, म्हणजे DED BED अपियर विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरला आहे आणि टेट एक्झाम देत आहेत ते लोक। आणि त्यांना एक्झाम दिल्यानंतर हे 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये TET आणि DED कंप्लीट होणं अनिवार्य आहे। आणि हां, एक सांगायचं म्हणजे इथे TET पास नसणारे सुद्धा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे। माझाच एक मित्र आहे, तो TET पास नाही आहे, तरीसुद्धा त्याचा अमरावतीला आज पेपर आहे। आज म्हणजे किती, 2 जूनला पेपर आहे त्याचा, आणि तो फॉर्म भरला आहे त्याने। TET पास नाही आहे। या TETवाल्याने 1-2 महिन्याचा काहीतरी चान्स दिलेला आहे, म्हणजे असे 800-900 यामध्ये सुद्धा आहेत। आणि ॲक्युरेट म्हणजे TET पास असेल हे असे विद्यार्थी हे जवळपास 1.5 लाख आहे। किती, 1.5 लाख असे विद्यार्थी आहे जे बाबा आहे ओरिजिनलमध्ये TET पास आणि जे कंप्लीट आहे DED BED त्यांना। ठीक आहे, यामध्ये ह्या 1.5 लाखामध्ये अजून फरक पडतो। यामध्ये TET वाले सुद्धा आहे, सॉरी TET वाले सुद्धा आहे आणि हां विदाऊट TET वाले सुद्धा, म्हणजे DED वाले आणि BED वाले दोन्ही मिळून 1.5 लाख पकडा। ठीक आहे, हे झाले एकूण अर्जसंख्या। आता बघू की पेपरची काठिण्य पातळी कशी होती। ठीक आहे, पेपर कसा होता 2022ला, कसा होता, आता कसा आहे हे बघणार आहोत। आता 2022चा जो पेपर होता, मी स्वतः दिला 2022चा पेपर। या पेपरमध्ये मला पेपर वाचायला आणि ॲक्च्युअल माझा अनुभव सांगतो, मी 2022ला माझा नागपूर सेंटर होता। पेपर सोडवत असताना मी काही थोडे बहुत क्वेश्चन असे मला आले असतील आणि त्यानंतर मी म्हणजे जवळपास 70-80 क्वेश्चन मी व्यवस्थित पाहून सोडवले। त्यानंतर मी डायरेक्ट टिक करत गेलो। टिक म्हणजे वाचले पण नाही, कारण त्यावेळेस अशी पेपरची काठिण्य पातळी होती की स्क्रीनवर स्क्रोल करत 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 म्हणजे त्या स्क्रीनवर तो प्रश्न पुरतच नव्हता आणि एवढी काठिण्य पातळी होती। आता पण तशीच आहे, थोडंसं 10% 10 ते 15% काठिण्य पातळी ही 2025ची काय झाली आहे, कमी झाली आहे। मग 2022च्या तुलनेमध्ये मग आता 22मध्ये किती कट ऑफ होता, 22मध्ये माझ्याच कास्टचा, मी विजय कास्टचा आहे, माझ्याच कास्टचा 110 वाला पोरगा आज शिक्षक म्हणून लागला आहे। मला किती होते, मला 93 होते। मी त्यावेळेस अभ्यास होता माझा, पण पेपरच वाचायला वेळ भेटत नव्हता। आणि ह्यामध्ये कसं होतं 2022मध्ये की ज्या विद्यार्थ्यांचे थोडा बहुत अभ्यास आहे आणि त्यांचे तुक्के लागले ते काय झाले, आज शिक्षक झाले। आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी ही 2022ची अतिशय अवघड होती। आणि आत्ता 2025चं बोलू आपण, हे झालं पेपर काठिण्य पातळी। आता 2025मध्ये बघा कसं होतं। 25मध्ये काय आहे, टेटचा अनुभव माझा पेपर होता 29 तारखेला 12:30 ते 2:30 या शिफ्टमध्ये होता। मी पेपर दिला। मी पेपर देत
पण 2022मध्ये मानसशास्त्र आणि सगळेच सब्जेक्ट होते जे आता 2025ला आहे, पण त्यावेळेस आता मानसशास्त्र कसं होतं, सगळे बोलतात की पेपर इझी आहे इझी आहे इझी आहे असं. मानसशास्त्र हे जे 30 प्रश्न येत आहेत तुम्हाला, हे उपयोजनात्मक प्रश्न आहे पूर्ण 30 प्रश्न, आणि त्या वेळेमध्ये आता पण बोलतात ना सोपं आहे, असं काहीही नाही आहे. त्या 30 प्रश्न ते वाचायला आणि ते समजून घ्यायला तेवढा वेळ पाहिजे तुम्हाला. पेपर काठिण्य पातळी 22च्या तुलनेत इझी आहे तरीसुद्धा पेपर सुटत नाही, कारण आकृत्या 12 ते 15 आकृत्यावर प्रश्न येतात. 4 आकृत्या देतात, पुढे 3 देतात, त्यातली चौथी कुठली मॅच होते असं काहीतरी आकृत्या होत्या 12. मी तर ते सगळे स्किप केले कारण तर वेळ पुरत नव्हता. तरी यावेळेस मी 200 प्रश्नापर्यंत सोडवत गेलो, आणि सोडवत गेला माझ्याकडे 3 मिनटं उरले. 3 मिनटं उरले का उरले, कारण मध्ये जे येतच नाही ते प्रश्न, जे वेळ खाऊ प्रश्न होते, मी त्यांना डायरेक्ट स्किप केलं आणि पुढे गेलो. स्किप म्हणजे टिक करून पुढे गेलो, असं स्किप सोडून नाही गेलो. म्हणून 3 मिनटं उरले. शेवटी मी एक बैठक व्यवस्थेचा प्रश्न सोडला आणि ते माझे असे 200 प्रश्न पण मी सोडवले. आणि ह्या माझा अनुभव आहे. बाकीच्या शिफ्टमध्ये सुद्धा सेम असणार आहे. 5 तारखेपर्यंत सुद्धा पेपर काठिण्य पातळी तशीच असणार, काही बदल होणार नाही. फक्त एक सांगू इच्छितो की जे आकृत्यांची संख्या आहे ना, काही जे 30 तारखेला एक्झाम झाली त्यामध्ये 25-30 प्रश्न नुसते आकृत्याच्या होत्या. मग ह्यामुळे काय होतं की मेरिटवर प्रभाव पडतो. आता मला 12 प्रश्न आले, बाकीचे अदर मॅथ्स तर इझीच आहे, याच्यामध्ये इंग्लिश इझी आहे, मॅथ्स इझी आहे, इंग्लिश इझी आहे, मराठी इझी आहे. मराठी आम्हाला फक्त काळ ओळखायला होतं, म्हणजे काळ ओळखा, हे करा, एकवचनी निश्चितपणे असे प्रश्न होते. खूप यूट्यूबर सांगतात पेपर खूप इझी आहे, तसं काहीही नाही आहे. पेपरची मेरिट ही अजूनसुद्धा कमीच लागणार आहे 2022च्या तुलनेमध्ये. ठीक आहे, 2022च्या तुलनेमध्ये कमीच लागणार आहे. आता बघू तर कसं काय कमी लागणार, किती लागणार आहे मेरिट. तर 2022चा हा कट ऑफ जो आहे तो माझ्या कास्टचा विजेचा 110वर लागला आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये फरक काय पडू शकतो, इथली थोडीशी 10% काठिण्य पातळी वाढली, ही 125 प्लस असू शकते, 120 ते 25 प्लस, कारण पेपरची लेवल थोडी कमी आहे, थोडीशी म्हणजे इझी आहे, मॉडरेट. आणि काही लोकांचे तुक्के जरी लागले ना, ते झाले शिक्षक. 125 जनरल कट ऑफ सांगू ना, जनरल 140, जनरल OBC ओपन हे 140 खूप झाले. आणि अदरसुद्धा तर 110 वाले सुद्धा सेफ असू शकतात. आणि ज्यांचं इंग्लिश DED आहे ते 105 प्लसवाले, ज्यांचं इंग्लिश मीडियममध्ये DED आहे, त्यांनी 105 प्लस जरी असेल तरी ते लागू शकतात. सरळ जर सांगायचं असलं, एक नॉर्मल कट ऑफ जर सांगितला तर 120 प्लस जर सगळ्यांना असेल तर ते लोक लागणार. आता प्रश्न आहे जागा किती येणार, पेपरची काठिण्य पातळी कशी, कारण ह्यामध्ये काय होतं की नवीन पोरं भरपूर आहे, ज्यांना कम्प्युटर यूज करता येत नाही, माऊस पकडता येत नाही, त्या सरांना विचारतात सर हे कसं करू, काय करू, असे पण भरपूर आहे. आणि यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे टेटमध्ये. ठीक आहे, मग पेपरची काठिण्य पातळी कितीही काही असेल, पेपर अवघडच होता, पेपर सुटत नाही 2 तासामध्ये. 120 प्लस किंवा जे काही मी बॅकवर्ड कॅटेगरी आहे, जसे ST वगैरे झाले, त्यांनी 110 जरी असले तरी ते लागू शकतात. आणि इंग्लिश मिडियम DED 100 प्लसवाले 100% लागणार आहे. एवढंच हे सांगायचं होतं. अजून एक कट ऑफ बनवणार जेव्हा सगळ्यांचे पेपर होणार, आणि काठिण्य पातळी तीच असते का ते सगळं चेक केल्यानंतर एक व्हिडिओ बनवणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.